सखे कानू, नको ना ग जाऊस, राहा की आमच्या सवे. कानू, माझ्यावरचा राग नाही गेला का गाजू? परत क्षमा मागते तुझी. आम्हाला सोडून असं मधूनच नका जा. मावशी, अहो राग कधी नव्हताच. उलट तुम्हा समजांच्या सहवासात मी आज समृद्ध झाली आहे. पण आम्हाला तुझा सहवास हवा असेल तर कानोपत्र, तुला वारीच करायची आहे ना? मग आमच्या सवयी करती. काका, आपल्या समजांच्या प्रार्थना जे असतं तसंच चालावं लागतं ना. आणि भक्तीचा मार्ग हा विरक्तीतूनच जातो. हे तुम्हा समजांकडून तर शिकले आहे म्या. कानो, आपला हट्ट पुरा करण्याची कला आमच्या मुक्तीकडून चांगलीच अवगत केली आहेस ग तू. नाही नाही, तुम्हा दैवी भावंडांचे गुण अवगत कराया मला 7 जन्म नाही पुरायचे. आणि तुझ्यासारखी परमभक्त आम्हाला भगिनी म्हणून लाभणं हे आमचं 7 जन्माचं पुण्यच आहे. कानोपात्रा, तुझ्यासाठी त्या हरीने विशिष्ट मार्ग योजलाय. आणि आता तू आमचा निरोप घेणं की त्या हरी भेटीच्या परमानंदाची पहिली पायरी. तुमचे या आशीर्वादच मला बळ देत राहते. चिंता करू नकोस, आम्ही तुझ्या सवयीच आहोत. हा निरोप केवळ या भेटीचा आहे. हरिभक्तीच्या सहवासात आपण भेटतच राहू. येते काका. सुखी रहा. कानू, काळजी घे ग सखे. अशीच हसत राहा तू पण. माझा ऐका, त्या मुलीचा विचार सोडा. नाही, हरगिज नाही. हुजूर, मी आपल्या भल्याचंच सांगतोय. एखाद्या युद्धात पराभव निश्चित असेल तर त्या युद्धातून माघारच घ्यावी लागते, अन्यथा त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील. आणि हा यादव सम्राटांचा खलिता त्याचीच सुरुवात आहे. विश्वास ठेवा. और हुजूर, वो युवती भी कोई सामान्य युवती नहीं है. तिच्या ठाई सुद्धा दिव्यत्व आहे. तुम्ही तिचे स्वर ऐकलेत. एखादी असामान्य शक्ती सोबत असल्याशिवाय तुम्हीच सांगा, असं कोणी गाऊ शकतं का? आणि त्यात तिला ज्ञानेश्वरांचं पाठबळ आहे म्हटल्यावरती तिच्या तेजात अजून भर पडली आहे. आणि हुजूर, या तेजाचा सामना आपण नाही करू शकत. माफ करा हुजूर, मी अनेक वर्ष आपली सेवा करतोय. युद्धात पराभव प्रत्यक्ष होण्याआधी तो सेनापतीला दिसलेला असतो, आणि यावेळी मला तो दिसतोय.
माझा ऐका, त्या मुलीचा विचार सोडा. ठीक है, जाने दो उस लड़की को, छोड़ दो. उसे पाने के लिए हम अपना सिंहासन नहीं खो सकते. जाने दो उस लड़की को. कान्होतीच्या वाटेनं पंढरपुरास गेली तर आपणही निघायला हवं. हा ही काय बांधाबांध झाली की लगेच निघू आपण. मुक्ते, घडी घालून झाली असेल तर लुगडं माझ्याकडे दे, यातच ठेवते मी. मुक्ते, काय ग, कुठं हरवली? मुक्ते, कुठं हरवली ग? मावशी, अगं काही केलं सखे कान्होचा विचार मनातून जातच नाहीये. खरंय बघ मुक्ते तुझं. भगिनी कान्होच्या निस्सीम भक्तीचं, समर्पणाचं राहून राहून अप्रूप वाटतंय. दादा, पंढरीच्या या वाटेवर तिच्यासारखे अनेक परमभक्त असतील ना? त्या सगळ्यांना भेटायची ओढ लागली आहे. योग्य वेळ आली की सारं काही साध्य होईल. नव्या वाटेवर नवी माणसं, नवी संकट, अनुभव आणि अनुभूती आपली वाट पाहत असतात. आपल्याही वाटेवर अशाच एका परमभक्ताच्या भेटीची योग्य वेळ आता जवळ आली आहे. गुरुदादा, तू राका काकांबद्दल बोलतोयस ना? हो, खरंय निवृत्तीचं. आपल्या वाटेवरलं पुढचं गाव त्यांचंच आहे. हे राका आहेत कोण? विठ्ठल भक्तीच्या ओढीनं गुजरातेतून इथं वास्तव्यास आलेलं कुटुंब. जन्मापासूनच त्यांच्या अंगी वैराग्य वृत्ती बांधलेली होती. हरिभक्तीनं आयुष्य सुंदर रीतीनं फुललं होतं. पत्नी बाका आणि संसार वेलीवर फुललेलं सुंदर फुल म्हणजे लेक बंका. सौख्य, शांती, प्राणीमात्रांवर अत्यंत प्रेम, हरिभक्तीत रममाण झालेलं एक कुटुंब. बाबा, हा ज्ञानेश्वरांचा अभंग आहे ना? वय, ज्ञानेश्वरांचा हरिपाठ हा या. आपली आणि ज्ञानेश्वरांची भेट कधी होणार? वनात त्या पांडुरंगाच्या मनात असेल तवा तो भाग्याचा दिस उगवल. अशा परमभक्ताची भेट घ्यायला मन आतुर झाले. आपण लगेच पुढच्या प्रवासाला निघायला हवं. चला. होय होय, आता निघाय हवं. असे एरझऱ्या घालून काय होणार आहे? अगं नाही ग, सकाळपासून असं वाटतंय की आपलं कोणतरी येणार आहे आज दारी. आपला माणूस येतो बरोबर आपल्यापाशी. तुला नाही कळायचं. हे आता मलाच कळायचं नाही. पण आम्हाला समजा कळतं बरं. बघा, आज माझी सखी बाहेरच रेंगाळतीये. अगं पोरी, त्या अबोल जीवाला आपल्यापेक्षा जास्त कळतं. हा,
आणि त्यांच्या जाणीवा आपल्यापेक्षा प्रगल्भ असतात. हा, निसर्गाच्या लेकरांना सांभाळणारी तुमच्यासारखी भली माणसं या जगात खूप कमी आहेत. अगं पाहिलंस का कोणाला येते? औक्षणाचा ताट घेऊन ये. बाबा, आपल्या घरी वारकरी आलेत. पोरी, हे केवळ वारकरी नाहीत, तर वारकऱ्यांच्या रूपानं देवाची लेकरच आपल्या दारी आली आहेत. देवाची लेकरं आपल्या दारी? वय, स्वतः ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंड आलीत, ज्यांच्या हरिपाठानं दिसाचा आरंभ होतो, ज्यांच्या अभंगातून प्रत्यक्ष विठ्ठल भक्तीचा साक्षात्कार होतो, ते ज्ञानेश्वर. काका, तुमच्या भक्तीची ओढ आम्हाला इथवर घेऊन आली. तुम्हीच आम्हाला आशीर्वाद द्यायचे. विठ्ठलाचे परमभक्त आपण. भक्तीचा खरा अर्थ आम्हा सामान्यांना समजावून सांगणारे माणसातले देव तुम्ही. तुमचं औक्षण करायला मिळणं हे माझं भाग्य आहे. या, बाका, तुझ्या हाताला लई छान चव आहे बघ. आम्ही नुसती भेट द्यायला चालवतो, तुम्ही सगळा पाहुणचारच करून टाकलात. हो, पाहुणचार कसला? तुम्ही आमच्या घरी आमच्या संग पंक्तीला बसले हे आमचं भाग्य आहे. भाग्य असेल तर ते केवळ आमचं, आमच्या बाबांकडून आणि भोजलिंग काकांकडून आपल्या भक्तीबद्दल आणि प्राणी मात्रावर असलेल्या मायेबद्दल आम्ही अगदी लहानपणापासून ऐकत आलोय. आज प्रत्यक्षच पाहिलं. प्राणी मात्रांवर माणसाने एवढं प्रेम करणं सहसा कोणाला जमत नाही. हा खरी माया तर ती आमच्यावरती करते. मन हरिमय होतं तेव्हाच हरीच्या सुंदर निर्मितीची, त्याच्या लेकरांची माया आपल्याला जाणवते. शब्दाविण भाषा उमगते. आणि त्यांना पण आपली भाषा समजते. तिची आई हाय रंका. पिल्ल झाल्यापासून ती भट्टीपाशीच असते, पण आम्ही समदे पहाटे हरिपाठ म्हणतो ना तेव्हा येते. हा, आणि माझ्या मांडीमध्ये येऊन बसते. जसंही काय तिला पूर्ण हरिपाठच समजतो. अगं पोरी, ही समधी ज्ञानेश्वरांची शब्दांची किमया आहे. हा, माझी नाही. ही सारी हरिनामाची किमया आहे. शब्द स्फुरतात ते प्रसंगातून, अनुभूतीतून. तुम्ही थांबला असतात तर तुम्हाला भट्टीपाशी नेलं असतं. बाकीची पिल्ल आणि त्यांची आई भेटली असती. वय ना, हे असं आलात आणि लगेच निघालात. पण अजून एक दिवस थांबला असता तर सेवा करायची संधी मिळाली असती. आमची सेवा करत बसला असतात तर त्या पांडुरंगाची सेवा करायला कधी निघणार होता? वारीला निघायचंय ना तुम्हाला? वय तर
या मांजरीच्या पिल्लांना 10 दिवस झाले ना की निघू. जन्मल्यावर जपावं लागतं ना त्यासनी. मी काय म्हणतो, आजचा दिवस तुम्ही इथेच थांबा, एकत्रच गाठू पंढरी. हा, धर्मशाळेत वारकरी थांबलेत. ते वाट पाहत असतील. ह्या वाटेवर आपली आणि आपल्या परिवाराची भेट झाली. आम्ही धन्य झालो. पण आता येतो. मुक्ती, ज्ञाना, चालायचं ना? गुरुदादा, ह्या मांजरींचा लळा सुटतच नाहीये बघ. मग थांबा ना. काळजी घ्या याची. ज्ञानदादा, चल निघूया. ज्ञानदादा, निघायचंय ना? दादा, निघायचं. अजून एक दिवस थांबूया आपण. तुझी बी इच्छा होती ना की ज्ञानेश्वरांनी ते थांबावं? पाहिलं, स्वतः ज्ञानेश्वर बोलले, मनापासून इच्छा असेल ना तर परमेश्वर ऐकतोच. हा,